हॅलो, वेलकम टू अ न्यू यूट्यूब व्हिडिओ. तर आज आम्ही बनवतोय चिकन. मी आणि माझा भाऊ. तो गेला चिकन आणायला आणि मला सांगितलं की लसूण वगैरे सगळं कापून वगैरे ठेव आणि तयारी करून ठेव, मी येतो चिकन घेऊन. मग तो गेला चिकन घ्यायला आणि मी आता बघू शकता मी लसूण घेतलाय आणि आता कांदे वगैरे आणि बाकी सगळं घेऊन चला मी तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, बघा हा चिकन घेऊन आलाय आणि आता काय हा बोलतोय कांदा नाही टाकत. येडा माणूस आहे, बोलतो की कांदा टाकणार नाही बोलतोय. म्हणून आता हे डाळ व खोबरं मी सगळं करते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके, चला बाय बाय. मग तुला काय वाटतं, कुटाण्याशिवाय काय आहे का या जगात? कुटाणा करावाच लागतो बाबा. सांगण्याची पद्धत म्हणजे कसं करायचं, आता ह्याचे काढायचे त्याला जायचे, मग पर्याय नाही. तसे काढायचे. आज आम्ही हे केलं माहितीये का, आता फक्त कलर करायचंय दुकानात आणि बाकी सगळं करून आलं. साफसफाई वगैरे सगळं, वरची वगैरे सगळं साफ. हो, पण आम्ही दुसऱ्याला पैसे देऊन माणूस लावून काम केलं. आम्ही नाही केलं. तुम्ही काय केलं? आम्ही उभं गेलो. साफसफाई करायची आपण स्वतः. पण ते किती अरे हो, पण तो माणूस बोलला की मी करतो. म्हणजे हा, तो स्वतःहून आला. किती रुपये दिले जरा? 50 रुपये. एवढा होता नाही. तो बोलत होता कलर पण लावून गेलो नको, आमच्या घरात खूप जण कलर लावायला. 50 रुपयामध्ये ऐकला का? हा मग बस झाले मध्ये एवढं. हो. अरे 20 रुपये दे बोलला. मग आम्ही बोललो नको यार, एवढे 20 रुपये कसं बरोबर नाही वाटत ना. किती वेळ केलं काम त्याने? काय अर्धा तासाचं काम केलं का, म्हणजे विटा वगैरे होत्या ना त्या सगळ्या आम्हीच बाहेर काढल्या, झाडून वगैरे घेतलं आणि मग त्याने ते सिमेंट वगैरे भरलं आणि स्वच्छ धुवून काढलं. आणि बाहेरचं आता ते आहेत ना बाहेरच्या ज्या गोण्या, त्या घरी घेऊन यायच्यात. तो बोल काही पण. गाईज, मी कशावर हे करते बघा. कटिंग बोर्ड माझा खराब झालाय, त्याच्यामुळे इळतीलाच कटिंग बोर्ड केलाय आणि नो ऑप्शन. काय करणार ना, काही ना काहीतरी जुगाड करावा लागतो आयुष्यात. त्यामुळे हे जुगाड केल्याशिवाय काही नाही. सो गाईज, कसे आहात तुम्ही? काय चाललंय आमच्या आयुष्यात? तर आता फक्त काम, फक्त काम. कामाशिवाय काहीच पर्याय नाही. आणि गाईज, आता कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत माझे. लवकरच मी फिरायला सुद्धा चालली आहे. आता शॉपिंग ब्लॉग येणार आहे. आणि काय आणि फिरायला जाताना तर ब्लॉग करणारच आहे. वाटण झालेले खोबऱ्याचं हे कूट, हे डाळवं आणि याच्यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. बाकी तो बोला की इतकं काय टाकायचं नाही, त्याच्यामुळे सिंपलच. आणि इथे उकड केली आहे तांदळाच्या भाकरी करणारी मम्मी मस्त. आणि हे बघा इथे शिजते अजून थोडा वेळ शिजून. जास्त वेळ चिकनला कसं जास्त टाइम नाही लागत ना, म्हणजे थोडं शिजवलं ना तरी पण बस. ह्याला मी बोलली नको शिजू, पण याने ऐकलं नाही. मग थोडेसे भांडे मी पटापट भांडे घासून घेते, म्हणजे टेन्शन नाही. चला. आणि दिसत नाही तो याच्यात पूर्ण नाही, चेहरा तरी दिसत नाही तरी तरी दिसत. बस पकडून आणले का असं बघा. नाटक तू चालू होय ना, चालू केलं नाही ना? चालू आहे.
हे बघा आमची ताई आता भाताला फोडणी देत आहे. फोडणी नाही, भात त्या घातला, भातामध्ये पागल. मीठ टाकलेलं आहे. तेल टाकायचं असते ते तर विसरलेलीच आहे. पागल इंसान नॉर्मल भातामध्ये कोण टाकतं. हे बघा काही लेग पीस चिकन आणि चिकनचा हा रस्सा. आपला भात पण शिजतोय, तिकडे भाकरी पण होत आहेत, म्हणजे पटापट सगळं जेवण होत आहे. आम्ही घरामध्ये किती जण आहेत सांगू? 6 जण. हे माझे 3 भाऊ पागल आणि मी सगळ्यात पागल. मी सगळ्यात पागल आणि 3 जण मी, मम्मी, पप्पा, आम्ही 6 जण आहे. आणि आज आमच्याकडे 2 पाहुणे पण येत आहेत जेवायला. ते मी दाखवेन तुम्हाला जेवताना. इंटरव्ह्यूच्या नंतर. हा बघा पागल. भाजीला फोडणी हा माणूस देणार आहे. इकडे भात पण होतं. पागल इंसान, इसमें से किसमें क्या गिर गया? हे आपण वाटलेलं ना, लसूण, कांदा आणि कोथिंबीर, तेल टाकलं आणि त्याच्यानंतर मग हे मिश्रण आहे ना ते टाकलं आणि लगेच खोबऱ्याचं कूट पण टाकणार आहे, कारण हा भाजी बनवतो तर तो कसा बनवतो मला माहीत नाही, पण खूप छान बनवतो, त्यामुळे मग ह्याला सांगितलं मी बनवायला. ज्याच्याकडे ना खूप सारे मसाले पण नसतील ना, तरी पण एवढ्या कमी मसाल्यामध्ये पण खूप छान टेस्टी भाजी बनवू शकतो आपण. हा आमच्या गावाकडचा मसाला आहे का, नांदेडचा मसाला आहे. ते हळदीमधला घे ना, हळदीचा चम्मच घे ना काहीतरी लवकर. चम्मच पाहिजे ना हळदीचं, घे ना मग. किती किती कॅमेरा हलतो रे देवा. मसाला हा तुमच्या म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावर आहे. आपल्याला किती पाहिजे? हा, आम्हाला आमच्या घरात जास्त तिखट नाही खात, त्यामुळे आम्ही कमी टाकतो. कसं सगळ्यांचा मसाला वेगवेगळा असतो ना, त्यामुळे आमचा पण तिखट आहे, त्यामुळे मग आम्ही कमीच टाकला. आता ह्यो मसाला कुठला? हे गावाकडचा. ह्यो पण गावाकडचा मसाला आहे. ओके. तो पण कमीच टाकायचा आहे बाळा, कमीच टाक. आणि आम्ही वापरणारे सुहानाचा मसाला का, सुहाना फोडून देणार. हा बघा, सॉरी, हा सुहाना मटन ग्रेव्ही मिक्स. टाकलं नाही तर आपण नंतर खा आता जेवल्यावर. हो, सुहानाचा मसाला टाकला, किती टाकलाय? हा बघा, एवढा टाकलाय. तुम्हाला पण चांगली ग्रेव्ही पाहिजे असेल तर हा सुहानाचा मसाला वापरा, खूप भारी आहे. कुठलंही प्रमोशन नाही, जेन्युइन रिव्ह्यू आहे, जेन्युइन. जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर जास्त. आता आम्ही किती जण आहेत? आम्ही 8 जण आहे खाणारे, त्यामुळे मग नंतर मग चिकन टाकायचं. पकडायला पकड नाहीत ना. आई यातली पकड दे ग. लय मोठी करा रे भाजी, कारण ना पकडच भेटायला झाली आहे. अगं याच्यात ते भांड्यात तितकं करून नाही टाकायचं. खोल नाही, वरतीच आहे. एवढं मला प्यायचं होतं. मला तवा आहे ना तिथं. त्याच्यामध्ये अजून लागल. तिथं कुठं तवा आहे का बघा.
तवा आहे. हो ग, त्या भांड्यात आहे बघ ना. हे भगवान. ते पाणी राहिलं आता. किती झणझणीत भाजी झाली आहे बघा. अजून तर याच्यामध्ये अजून थोडी ग्रेव्ही होण्यासाठी आपण टाकणार आहे, त्याला टाईम आहे अजून. हॅलो गाईज, तुम्ही असं पण करू शकता किंवा असं सुक्कं पण टाकू शकता, तर तुमची मर्जी. तर आम्ही असं केलं. ही आमच्या नांदेडची पद्धत आहे. किती काळी दिसते भाजी, बाळा आले तिखट झाली वाटतं. फायनली भाजी झाली आहे, खूप भारी झाली, मस्त झाली भाजी. आता मी टेस्ट करून दाखवणार आहे लवकरच. ए जरा कांदा दे. हॅलो गाईज, दिस इज माय ताट रेडी. कांदा ठेव. कधी बाबा. आता आपलं ताट रेडी. पटापट आपण जेवण करूया. टेस्ट सांगणार आहे कशी झाली आहे, म्हणजे जेवण सांगणार, आता नाही सांगणार. बोला. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता फिरायला पण जाणार आहे, त्याच्यावर व्हिडिओ येतील, शॉपिंगचे व्हिडिओ येतील आणि आता कंटिन्यू मिनी ब्लॉग आणि ब्लॉग कंटिन्यू येणार. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.